एकट्या महाराष्ट्राचा जीडीपी हा पाकिस्तानच्या एकूण जीडीपी पेक्षा जास्त आहे. पण हा जीडीपी नक्की असतो तरी काय? 30 दिवसामध्ये पैसा पाणी शिकवत आहे 30 फायनान्शियल टर्म. आजची टर्म आहे जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. एखाद्या प्रदेशामध्ये एका विशिष्ट काळामध्ये तयार झालेल्या एकूण वस्तू आणि सेवांचं मूल्य किती आहे याला त्या प्रदेशाचा जीडीपी म्हणतात. जीडीपी मध्ये 3 गोष्टींचं योगदान असतं. देशातील ग्राहकांद्वारे केला जाणारा खर्च, विविध उद्योगांची गुंतवणूक आणि सरकारद्वारे केला जाणारा खर्च. जीडीपी वरून कोणत्याही देशातली आर्थिक परिस्थितीचा पटकन अंदाज येतो. जेवढा जास्त जीडीपी तेवढी त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असं समजलं जातं. जीडीपीचे नॉमिनल जीडीपी आणि जीडीपी ॲट पीपीपी असे 2 प्रकार पडतात. नॉमिनल जीडीपी मध्ये देशातील सध्याच्या मार्केट प्राइस नुसार वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजलं जातं. जीडीपी ॲट पीपीपी मध्ये देशातील पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा डॉलर बरोबर तुलना करून जीडीपी काढला जातो. जीडीपी ॲट पीपीपी च्या बाबतीत भारत जगात 3ऱ्या स्थानी आहे. भारताचा जीडीपी ॲट पीपीपी आणि ग्रोथ रेट किती आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.